तर चला, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघायचं आहे की मोबाईलवर सिनेमॅटिक व्हिडिओ कसा करायचा असतोय. तर चला बघूया. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला मोबाईलचा कॅमेरा उघडायचा आहे. कॅमेरा उघडायचा आणि कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला कॅमेऱ्याची ग्रेड लाईन ऑन करून घ्यायची. आता ग्रेड लाईन ऑन केल्यावर तुम्हाला प्रॉपरमध्ये शूट घ्यायला मदत होते. आता ग्रेड लाईन म्हणजे काय आणि त्याचा यूज कसा करायचा असतो ते आपण पुढच्या वेळेस बघूया. तर मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी, तुमच्या मोबाईलची व्हिडिओ क्वालिटी ही 4K 30 fps असायला पाहिजे. नसेल तर तुम्ही मोबाईल चेंज करू. आणि सगळ्यात अगोदर मेन गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईलचा कॅमेरा हा क्लीनच ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या मोबाईलची क्वालिटी आणि जरा इम्प्रूव्हमेंट होते. आता शूट करताना तुम्हाला प्रॉपरमध्ये 1x नाही तर 2x मध्ये करायचं. तर आपण ह्या व्हिडिओत आणि परत हे बघायचं आहे की कॅप्कटमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करताना कोणत्या सेटिंगवर एक्सपोर्ट करू शकता सा आणि ती एक्सपोर्ट सेटिंग कुठली चांगली आहे ते देखील आपण बघायचं. आणि ह्या व्हिडिओत आपण पुढे देखील हे बघायचं आहे की तुम्ही मोबाईलवर प्रॉपरमध्ये एका ऑब्जेक्टचं शूट कसं करू शकता सा ते देखील आपण ह्या व्हिडिओत बघायचं आहे. आता सगळ्यात आधी तुम्ही आणि परत तुमचा मोबाईलचा कॅमेरा उघडून घ्या आणि तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये तुमच्या कॅमेऱ्याचे स्टेबिलायझर जर ऑन असेल तर तो चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर ऑफ असेल तर ऑन करून घ्या. तर एका ऑब्जेक्टचं शूट करताना तुम्हाला प्रॉपरमध्ये मोबाईल हा स्टेबल असलाच गरजेचा आहे. तर चला आपण बघूया प्रॉपरमध्ये शूट कसं घ्यायचं. तर आता सगळ्यात आधी आपण एका ऑब्जेक्टचं शूट करून बघूया. मध्ये तुम्हाला कसं वाटलं आणि ते तुम्हाला करता येते काय ते देखील तुम्ही करून बघू शकता. तर चला बघूया. सगळ्यात पहिला तुम्ही तुमचा मोबाईलचा कॅमेरा उघडा आणि सेटिंगमध्ये जावा. त्यामध्ये कॅप्चर असिस्टंट ह्या फीचरवर टॅप करा आणि तुमच्या कॅमेऱ्याची ग्रेड लाईन ऑन करून घ्या आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ स्टार्ट करून घ्या आणि तुमच्या ग्रेड लाईनचा मधला स्क्वेअर बॉक्स तुमच्या ऑब्जेक्टवर प्रॉपरमध्ये यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल स्मूथ मध्ये रोटेट करून अशा प्रकारे शूट करू शकता. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी व्हिडिओवर एकदा फोकस करून घेत जावा, म्हणजेच व्हिडिओ टॅप करत जा आणि तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याचा ग्रेड लाईनचा स्क्वेअर बॉक्स तुमच्या ऑब्जेक्टवर ठेवून प्रॉपरमध्ये शूट केला असाच की असं प्रॉपरमध्ये स्टेबल शूट होऊनच जातोय आणि शेवटला तुम्हाला ते सिनेमॅटिक शूट बघायला देखील चांगलंच वाटतंय. तर आपण ह्या व्हिडिओत आणि परत हे बघायचं आहे की कॅप्कटमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करताना कोणत्या सेटिंगवर एक्सपोर्ट करू शकता सा आणि ती एक्सपोर्ट सेटिंग कुठली चांगली आहे ते देखील आपण बघायचं. इंस्टाग्रामवर व्हिडिओ क्वालिटी टाकायसाठी तुम्हाला पहिला कॅमेरा सेटिंग उडून घ्यायची आहे. कॅमेरा सेटिंग मध्ये 4K 30 fps करून घ्यायचा आहे आणि कॅप्कटमध्ये तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या आधी ऍडजस्टमेंट जाऊन तुमच्या व्हिडिओची शार्पनेस 15 करून घ्यायची आहे आणि क्लिअरिटी 45 करून घ्यायची आहे. आणि हे सगळं प्रॉपर मध्ये करून झालं तुम्हाला बाहेरच्या साईडला यायचं आहे आणि त्यानंतर तुमची एक्सपोर्ट सेटिंग रिझॉल्युशन 180p ठेवायचं आहे आणि फ्रेम रेट 30 ठेवायचा आहे. आणि शूट करताना तुम्हाला 4K मध्येच करायचं आहे. आणि तुमचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर तुम्हाला जरा गो स्क्रोल करायचा आहे आणि मोर ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक नंबरला अपलोड हायेस्ट क्वालिटीचा ऑप्शन दिसेल ते ऑन करून घ्या. तर आज आपण ह्या व्हिडिओत बघितलो की मोबाईलची क्वालिटी, कॅप्कटवर केलेली एक्सपोर्ट सेटिंग आणि परत मोबाईलवर घेतलेलं सिनेमॅटिक शूट हे प्रॉपर कसं करायचं. हे जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब देखील करू शकता. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलचं बेल आयकन देखील